सिद्धार्थ 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 ओह सॉरी तुम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होता ना? अच्छा, तुम्ही सिद्धार्थ बरोबर आलात का इकडे? कुठे आहेत डॉक्टर सिद्धार्थ? सिद्धार्थ म्हणजे सूर्या खरं बोलत होता. चल. काय झालं तुम्हाला? कसला त्रास होतोय का? थांबा, माझा होणारा नवरा ना इथेच कुठेतरी असेल. तो डॉक्टर आहे, तो तुम्हाला हेल्प करेल. फार त्रास होतोय का? थोडाच वेळ थांबा, सिद्धार्थ येईलच. त्याचा फोन लागत नाहीये. आज आमचं लग्न आहे ना, त्या नादात तो फोन चार्ज करायला विसरला असेल. पण तो येईलच आता. वेळेचा एकदम पक्का आहे तो. नाही येणार तो. व्हॉट डू यू मीन? येणार आहे तो. नाही येणार तो. अहो ह्यांना काही वेळ लागलाय का? हा, काही काय बोलतायत ह्या? मॅडम बरोबर बोलती. सिद्धार्थ नाही येणार. तुम्ही कोण आहात आणि असं का बोलताय? नाही, खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही दोघेही खोटं बोलताय. हा कसला तरी ट्रॅप आहे. म्हणूनच तू त्या दिवशी आला होतास ना हॉस्पिटलमध्ये. मी ना सिद्धार्थला सांगून तुम्हाला दोघांनाही पोलिसांकडे देते. स्विच ऑफ. मीही अशीच वेड्यासारखी त्याला फोन करत होते. तो नाही आला. मी तुझ्या खोटं बोलण्यावर फसणार नाही. तुला काय माहिती आहे सिद्धार्थ बद्दल? डॉक्टर आहे, पुण्यात शिकलाय, SP मेडिकल कॉलेज. मूळचा तो ठाण्यातला. त्याच्या मानेवर 2 तिळे आहेत. अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल ना, तर मला तुझा फोन दे. हे बघ, हे फोटोज कोणाला सोशल मीडियावर दिसू नयेत म्हणून लॉक करून ठेवले होते. पण अशा पद्धतीने मला दाखवावे लागतील हे कधीच मला वाटलं नव्हतं. तुझ्या मनातला दुःखाचा निराशेचा रावण जाळून टाक. हे सगळ्या वाईट साईड गोष्टी मागे सोडून ना नव्या स्वप्नांच्या दिशेनं पुढे ती पूर्ण करायला घे. तू डॉक्टरच्या रूपात देवी आहेस,
हे मनाशी पक्क कर आणि लय मोठे डॉक्टर हो. ह्यो नवरात्रीचा सण आहे ना, तुझ्या नव्या आयुष्याचा उत्सव आहे, तो साजरा कर. करशील ना? सूर्या, किती मोठ्या मनात आहेस रे तू. तुझं मी नाही ऐकलं, तुझ्यावर अविश्वास दाखवला तरी तू इतकं मोठं मन आणतोस कुठून? इतकी चुकीची वागले मी तुझ्यासोबत, तरी तू सतत मला मदत करत आलास. दोस्तीत मदत नाही, सोबत करतात. आणि हो, खाऊ ना दोघं वाटून घेतात. तुझी आवडीची गोळी तुला दिल्यावर तुझ्या गालावर खळी खोलली हे माहित असतं ना, तर आधीच गोळी दिली असते. एवढं उगाच बोलत बसलो.